आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या हळद पिकाची लागवड होऊन 75 दिवसाचा कालावधी पूर्ण झालाय। हा कालावधी पिकाची शाकीय वाढ पूर्ण होण्याचा असतो। या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात, तसंच 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते। पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसंच फुटव्यांची वाढ भरपूर होते। या काळातील 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान शाकीय वाढीसाठी पूरक ठरतं। या कालावधीत पिकाच्या योग्य वाढीसाठी आंतरमशागतीची कामं वेळेवर करणं गरजेचं असतं। यामध्ये खत देणं, पाणी व्यवस्थापन, तणांचं नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो। तापमान जास्तच कमी झालं तर हळद पिकांवर विविध किडी रोगांचा प्रादुर्भाव होतो। त्यामुळे गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर विपरीत परिणाम होतो। त्यासाठी वेळीच योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे। खत व्यवस्थापन कशा प्रकारे असलं पाहिजे ते पाहूयात। हळद पिकाला खतांमधील सर्वच घटकांची कमी अधिक प्रमाणात गरज असते। हळद पिकास चांगले कुजलेले शेणखत 25 टन, रासायनिक खतांमध्ये 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश प्रति हेक्टरी देण्याची शिफारस आहे। यापैकी लागवडीवेळी स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा तर नत्राची मात्रा 2 समान हप्त्यात विभागून द्यावी। नत्राची पहिली मात्रा लागवडीनंतर 45 दिवसांनी तर दुसरी मात्रा भरणीवेळी म्हणजे लागवडीनंतर 105 दिवसांनी द्यावी। भरणीची कामं राहिलेल्या ठिकाणी तत्काळ मातीची भर देऊन घ्यावी। यावेळी हेक्टरी 215 किलो युरिया तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे फेरस सल्फेट 12.50 किलो आणि झिंक सल्फेट 10 किलो आणि 2 टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा प्रति हेक्टरी वापर करावा। भरणी करताना खत दिल्यामुळे ती योग्यरित्या मातीत मिसळली जातात। भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये साधारणपणे 10 ते 15% वाढ झाल्याचं दिसून आलंय। ठिबक सिंचनातून विद्रव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खतं देता येतात। त्यासाठी जमिनीचं माती परीक्षण केल्यानंतरच विद्रव्य खतांचा वापर करावा। हळद पिकामध्ये एखादा अन्न घटक शिफारसीत प्रमाणापेक्षा अधिक अथवा कमी पडला तर त्याचा परिणाम लगेचच पिकाच्या वाढीवर झालेला दिसून येतो। उदाहरणार्थ हळदीला नत्र घटक जास्त झाल्यास पिकाची शाकीय वाढ अधिक होते आणि हळद काड्यावरती जाते। हळद हे कंदवर्गीय पीक असल्याने जितके अधिक फुटवे येतील तितकेच कंदाचं वजन वाढतं। परिणामी कंद मोठा होऊन उत्पादन वाढीस मदत होते। फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक ॲसिड आणि पांढरा पोटॅश यांचा वापर करावा। हळद पिकात फर्टिगेशनची सुरुवात लागवडीनंतर 15 दिवसांनी करावी। हळद पिकास जमिनीद्वारे द्यायची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यायची खतांची मात्रा ही वेगवेगळी असावी। फर्टिगेशनद्वारे द्यायची अन्नद्रव्य मात्रा लागवड ते उगवण अवस्थेत 3 ते 4 आठवडे 2 समान हप्ते। अन्नद्रव्य मात्रा किलो प्रति एकर 6 किलो नत्र, 6 किलो स्फुरद, 3 किलो पालाश। किलो प्रति आठवडा नत्र 3 किलो, स्फुरद 3 किलो, पालाश 1.50 किलो। शाकीय वाढ अवस्थेत 5 ते 14 आठवडे 10 समान हप्ते। अन्नद्रव्य मात्रा किलो प्रति एकर 30 किलो नत्र, 9 किलो स्फुरद, 6 किलो पालाश द्यावं। किलो प्रति आठवडा 3 किलो नत्र, 0.90 किलो स्फुरद, 0.60 किलो पालाश द्यावं। कंदवाढीच्या सुरुवात अवस्थेत 15 ते 26 आठवडे 12 समान हप्ते। अन्नद्रव्य मात्रा किलो प्रति एकर 15 किलो नत्र, 9 किलो स्फुरद, 9 किलो पालाश द्यावं। किलो प्रति आठवडा 1.25 किलो नत्र, 0.75 किलो स्फुरद, 0.75 किलो पालाश द्यावं। कंद तयार होण्याच्या अवस्थेत 27 ते 32 आठवडे 6 समान हप्ते। अन्नद्रव्य मात्रा किलो प्रति एकर 9 किलो नत्र, 6 किलो स्फुरद, 12 किलो पालाश द्यावं। किलो प्रति आठवडा नत्र 1.50 किलो, स्फुरद 1 किलो, पालाश 2 किलो द्यावं। सिंचन व्यवस्थापन कशा प्रकारे असलं पाहिजे ते पाहूयात। पावसाळ्यात पावसाचं पाणी हळद पिकामध्ये साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी। हळद पिकात पाणी साचून राहिल्यास मुळांना हवा घेण्यास अडथळा उद्भवतो। परिणामी हळदीची पानं पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होतात। त्यासाठी शेतातील साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा। सद्यस्थितीत वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साहाय्याने फोडून शेतातील पाणी काढून घ्यावं। जमिनीतील ओलावा स्थिती पाहून सिंचनाचं नियोजन करावं। ठिबक सिंचन कशा प्रकारे असलं पाहिजे ते पाहूयात। रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो। त्यासाठी 2 लॅटरल मधील अंतर 4 ते 5 फूट ठेवावं। 2 तोट्यांमध्ये जमिनीच्या प्रतीनुसार अंतर ठेवावं। रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग फायदेशीर ठरतो। जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक सिंचन चालू ठेवावा। सतत पाणी सोडू नये। सतत ओलावा राहिल्यास हळकुंडे कुजण्याची शक्यता असते। ठिबक सिंचन पद्धतीने पाणी
दिल्यास एकूण उत्पादनात 10 ते 15% वाढ मिळत असल्याचं दिसून आलंय। आता याचे फायदे काय आहेत ते पाहूयात। पाण्याचा अपव्यय टाळला जातो, जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते, मुळांजवळ जमिनीमध्ये वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो, सूक्ष्मजीवांच्या क्रिया सुधारतात, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारण क्षमता वाढते, त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते, अन्य द्रवांचं वहन सुलभ होऊन हळद पिकांच्या मुळांद्वारे शोषण अधिक होतं, सूक्ष्म पाने लवकर मोठी होतात, हळदीतील मुख्य गुणवत्ता घटक कुरकुमिनीचे रंग निर्मितीला जबाबदार रंजक द्रव्य प्रमाण वाढवण्यास मदत मिळते। हळद पिकात उत्पादनाचा स्रोत जमिनीत वाढवणारे कंद असल्यामुळे जमिनीचे 4 प्रमुख घटक जसे की मातीचं प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचं संतुलन राखावं। जमिनीत केवळ मातीचे कण राहिले तर जमीन कोरडी होऊन मुळांच्या वाढीला वाव मिळणार नाही। जमिनीत पाणी जास्त झाल्यास कंद कुजण्याचं प्रमाण वाढतं, मातीचं प्रमाण 45%, सेंद्रिय पदार्थ 5%, हवा आणि पाणी प्रत्येकी 25% असलेल्या जमिनीत पिकाची वाढ चांगली होते। पाऊस समाधानकारक असेल तर हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याच्या 13 ते 15 पाळ्या द्याव्या लागतात। शिफारशीत मात्रेपेक्षा पाण्याचं प्रमाण कमी पडलं तर कंदांची योग्य वाढ होत नाही। प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।